नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात अचानक एखादं सुंदर रंगीबिरंगी फुलपाखरू येतं आणि काही वेळ घरात फिरून पुन्हा बाहेर निघून जातं. अशा वेळी अनेकांच्या मनात एक प्रश्न नक्की येतो, हे शुभ संकेत आहेत का, की यामागे काही अशुभ संकेत दडलेले आहेत? वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि आध्यात्मिक मान्यतामध्ये फुलपाखराला खूप विशेष स्थान दिलं गेलं आहे. फुलपाखरू म्हणजे बदल, आनंद, नवीन सुरुवात आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. पण प्रत्येक रंगाचं फुलपाखरू प्रत्येक वेळेला घरात येणं आणि त्याची हालचाल यामागे वेगळे संकेत असू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, घरात फुलपाखरू येणे शुभ की अशुभ, कोणत्या रंगाचं फुलपाखरू सर्वात शुभ असतं, फुलपाखरू कोणत्या खोलीत दिसल्यास काय संकेत मिळतात, वारंवार फुलपाखरू दिसणं म्हणजे काय आणि वास्तूनुसार कोणत्या चुका टाळावेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फुलपाखराचं वास्तुशास्त्र महत्त्व. मित्रांनो, फुलपाखरू हे निसर्गातील सर्वात सुंदर आणि सकारात्मक जीवापैकी एक मानलं जातं. कारण फुलपाखरू हे परिवर्तनाचं प्रतीक आहे. एक छोटासा अळीचं जीव नंतर कोश तयार होतो आणि त्यातून सुंदर फुलपाखरू जन्माला येतं. यामुळे वास्तुशास्त्रात फुलपाखरू म्हणजे जीवनातील सकारात्मक बदल, दुःखातून आनंदाकडे प्रवास, नवीन संधी, प्रेम आणि सौख्य, घरातील हलकी आणि शुभ ऊर्जा असं मानलं जातं. ज्या घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे पक्षी, फुलपाखरू आणि निसर्गाशी जोडलेला जीव आकर्षित होता असं वास्तू सांगतं. घरात फुलपाखरू येणे शुभ की अशुभ. वास्तूनुसार बहुतेक वेळा घरात फुलपाखरू येणे शुभ मानलं जातं. विशेष जर फुलपाखरू शांतपणे उडत असेल, खिडकीजवळ किंवा देवघराजवळ जात असेल, सकाळच्या वेळेस दिसलं असेल, रंगीबिरंगी आणि सुंदर असेल, तर हे सकारात्मक संकेत मानले जातात. हे संकेत असू शकतात घरात आनंद येणार, चांगली बातमी मिळणार, आर्थिक परिस्थितीत सुधारणा, अडकलेले कामं पूर्ण होणे, घरातील नकारात्मकता कमी होणे. अनेक लोकांच्या अनुभवानुसार घरात फुलपाखरू आल्यानंतर काही दिवसात शुभ घटना घडतात. रंगानुसार फुलपाखराचे संकेत. पिवळं फुलपाखरू. पिवळा रंग धन, आनंद आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. जर पिवळं फुलपाखरू घरात आलं तर पैशाची वाढ, शुभ वार्ता, नोकरीत यश, व्यवसायात फायदा असे संकेत मिळतात. पांढरं फुलपाखरू हे सर्वात शांत आणि पवित्र मानलं जातं. पांढरं फुलपाखरू दिसणं म्हणजे घरात शांतता, देवाची कृपा, मानसिक समाधान, नकारात्मक ऊर्जा दूर होणे असे संकेत असतात. लाल किंवा नारंगी फुलपाखरू हे प्रेम, उत्साह आणि नवीन नात्याचं प्रतीक आहे. याचा अर्थ प्रेम संबंध मजबूत होणे, विवाह योग, आनंद वातावरण, घरात उत्साह वाढणे असं घेतले जातं. निळं फुलपाखरू. निळा रंग खूप दुर्मिळ आणि विशेष मानला जातो. निळं फुलपाखरू दिसणं म्हणजे मोठी सकारात्मक बदल, भाग्य उजळणं, आध्यात्मिक प्रगती, मनोकामना पूर्ण होणे असं म्हटलं जातं. काळं फुलपाखरू. मित्रांनो, काळं फुलपाखरू दिसलं म्हणजे घाबरण्याचं कारण नाही. काही लोक याला अशुभ मानतात, पण वास्तूनुसार याचा अर्थ जीवनात बदल होणार असा असतो. जर घरात सतत काळं फुलपाखरू दिसत असेल तर घरातील वातावरण तपासा, नकारात्मक वाढली आहे का ते पहा, देवघर स्वच्छ ठेवा, सकाळी उदबत्ती लावा असा उपाय करावे. फुलपाखरू कोणत्या ठिकाणी दिसलं तर काय अर्थ? मुख्य दरवाजाजवळ फुलपाखरू दिसणं म्हणजे नवीन संधी, पाहुणे येणे, शुभ कार्य सुरू होणे. बेडरूममध्ये याचा संबंध नातेसंबंधाशी जोडला जातो. पती पत्नीमध्ये प्रेम वाढणं, गैरसमज दूर होणे, मानसिक शांतता. देवघरात हे अत्यंत शुभ मानलं जातं. याचा अर्थ देवाची कृपा, घरात सकारात्मक ऊर्जा, पूजा स्वीकारली जाणे. स्वयंपाकघरात फुलपाखरू दिसणं म्हणजे अन्नधान्याची भरभराट, घरात सुख समृद्धी, लक्ष्मीचा वास. कोणत्या वेळेला फुलपाखरू दिसणं शुभ? सकाळी दिसणं सर्वात शुभ मानलं जातं. याचा अर्थ दिवस चांगला जाणार, सकारात्मक ऊर्जा वाढणार. संध्याकाळी फुलपाखरू दिसणं म्हणजे जुन्या तणाव कमी होणे, घरातील वातावरण हलकं होणे. रात्री फुलपाखरू घरात येणे दुर्मिळ असतं. असं झाल्यास घरात जास्त प्रकाश किंवा उष्णता असू शकते. वास्तुदोष तपासावे. वारंवार फुलपाखरू दिसणं म्हणजे काय? जर तुम्हाला सतत फुलपाखरू दिसत असतील तर वास्तुनुसार हा संकेत असू शकतो की तुमच्या आयुष्यात मोठा बदल जवळ आहे.
तुमचं नशीब बदलू शकते, नवीन सुरुवात होणार आहे, जुना त्रास संपणार आहेत. अनेक आध्यात्मिक मान्यतांमध्ये हे युनिव्हर्सचा संकेत मानला जातो. फुलपाखरू आल्यावर काय करू नये? मित्रांनो, घरात फुलपाखरू आलं तर काही चुका अजिबात करू नये. त्याला मारू नका, पकडण्याचा प्रयत्न करू नका, मुलांना त्रास द्यायला सांगू नका, झाडू किंवा कपड्याने हाकलू नका, कारण वास्तूनुसार यामुळे सकारात्मक ऊर्जा कमी होते. काय करावे? खिडकी उघडी ठेवा, शांतपणे बाहेर जाऊ द्या, देवाचं स्मरण करा, घर स्वच्छ ठेवा, फुलझाडं लावा. ज्या घरात झाड आणि स्वच्छता असते तिथं नैसर्गिक सकारात्मक ऊर्जा वाढते. फुलपाखरू आकर्षित करण्यासाठी वास्तू उपाय. जर तुम्हाला घरात सकारात्मक ऊर्जा वाढवायची असेल तर घरात फुलझाडे लावा. विशेष जास्वंद, मोगरा, झेंडू, गुलाब. सूर्यप्रकाश येऊ द्या. अंधार आणि बंद घरात नकारात्मकता वाढते. देवघर स्वच्छ ठेवा. दररोज दिवा आणि उदबत्ती लावा. घरातील कचरा साचू देऊ नका. जुने तुटलेल्या वस्तू नकारात्मक ऊर्जा वाढवता. वैज्ञानिक कारण काय सांगतं? मित्रांनो, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर फुलपाखरू प्रकाश, सुगंध आणि झाडांकडे आकर्षित होतं. जर घरात फुले, उजेड, स्वच्छ हवा असेल तर फुलपाखरू सहज येऊ शकता. पण वास्तू आणि आध्यात्मिक मान्यतामध्ये या गोष्टींना सकारात्मक संकेत मानला जातं. तर मित्रांनो, वास्तूनुसार घरात फुलपाखरू येणे बहुतेक वेळा शुभ मानलं जातं. हे संकेत असू शकतात आनंदाचे, सकारात्मक बदलाचे, प्रेम आणि सुखाचे, आर्थिक प्रगतीचे, देवाच्या कृपेचे. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या घरात फुलपाखरू आलं तर घाबरू नका, त्याचं स्वागत करा आणि सकारात्मक विचार ठेवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या घरात कोणत्या रंगाचं फुलपाखरू आलं आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन वास्तू आणि आध्यात्मिक माहितीसोबत. धन्यवाद.